साहेब यांच्याकडून मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय। त्याबद्दल आम्ही त्यांचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत। धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल आपलं विशेष स्वागत। कारण आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत होतो आणि आपण फायनली या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे। त्याच्या समेत पाहू शकता या गावचे एक दमदार नेतृत्व बाई मंगेश मधुकर घरत यांना देखील आपण पाहतोय। तदनंतर संग्रामजी घरत असतील आणि आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला आयोजक, आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया, कारण थोड्याच वेळामध्ये आपल्याला बक्षीस वितरित करायचे। पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जातोय। थोड्याच क्षणामध्ये बक्षीस वितरित केला जाईल आणि संपूर्ण आमच्यापर्यंत अहवाल कांचनजी पालकर सरांनी दिलाय। या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ खेळले आणि या स्पर्धेची ही खासियत आहे की पहिल्या क्रमांकाची धनराशी ही तब्बल 50,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये या स्पर्धेची धनराशी पाहायला मिळते। आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंटला देतोय आपण सायकल, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर साठी आपण टॉवर फॅन अर्थातच कूलर देतोय आणि त्याचबरोबर ब्रँडेड ठाकूर स्पोर्ट्सचा टी शर्ट या खेळाडूंना दिल्या जातील। परंतु आलेल्या पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत। काही क्षणामध्ये आपण पाहुण्यांचं सर्वप्रथम स्वागत सोहळा पूर्ण करू। आलेल्या पाहुण्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया, कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आणि माननीय श्री प्रल्हाद केणी साहेब पेठाली यांचा आपण सन्मान करूया। भारतीय जनता पार्टी पनवेल अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद केणी साहेब पेठाली गावचे, पनवेल तालुक्याचे दमदार आमदार माननीय श्री प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचे जवळचे मित्र आणि सहकारी अगदी पनवेलचा विकास ज्या माध्यमातून साधला गेला असे प्रल्हादजी केणी साहेब पेठाली गावचे एक दमदार नेतृत्व आपण त्यांचा सन्मान करत आहोत। माननीय श्री प्रल्हाद केणी साहेब पेठाली गावचे व्यक्तिमत्व, त्यांचा विशेष सन्मान चिन्ह, वस्त्र अलंकार आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आपण करतोय साहेबांचा यथोचित सन्मान। धन्यवाद प्रल्हादजी केणी साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत, त्याबद्दल आपलं विशेष स्वागत। आणि तदनंतर आपण पुढचा सन्मान करूया। मी विनंती करतोय संग्राम घरत यांना की आपल्या शुभ हस्ते माननीय श्री प्रसादजी पाटील साहेब सर्व एकत्रित सन्मान आपण स्वीकारणार आहेत। भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व गंपू शेठ साहेब आणि त्यांच्या समवेत सारे आमचा मित्र परिवार जो उपस्थित झालाय त्यांचा आपण सन्मान करूया। भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व त्यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता। सुनील शेठ कांबोली कलंबोलीचे साहेब आहेत आणि तदनंतर कुंदन परदेशी, उदय शेठ साहेब नावडे, प्रल्हाद केणी साहेब पेठाली, गंपू शेठ साहेब विंदणे, आशिष भाई आणि मंदार भाई धरणा कॅम्प यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल एंट्री त्यांची पाहायला मिळाली आणि त्यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहतोय। जोरदार टाळ्या उद्या आयोजकांच्या माध्यमातून या दमदार व्यक्तिमत्वांसाठी उदय शेठ असतील, प्रल्हाद केणी, गंपू शेठ, आशिष भाई, मंदार भाई आणि कुंदनजी आणि सुनील शेठ यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय। कांचनजी पालकर यांचा आपण सन्मान करणार आहोत। चला आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स, चला आपला एखादा कॅमेरामॅन या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला सोहम, 24 लाईव्ह इव्हेंट्स चा आपण सन्मान करूया। माननीय श्री शुभम कडू आणि मयूर ठाकूर यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतोय। मयूर ठाकूर आणि शुभम कडू यावं, आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। हेलो,
तर 2 दिवस ज्यांचं सुरेख मधुर वाणीने या समालोचन तुम्ही ऐकलं. एक सुंदर आवाज धाकटीजुई गावचा संयमजी घरत यांचा सुद्धा याचा यथोचित मान सन्मान होत आहे. रोहन भोईर यांना मी विनंती करतो की त्यांचा मान सन्मान करून घ्यायचा आहे. चला आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटीजुई ही स्पर्धा तब्बल 2 दिवस पाहायला मिळाली, ज्यामध्ये खेळले गेले 16 संघ. सुनील शेठ साहेब देखील आले, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सुनील शेठ साहेबांना मी विनंती करतो की आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. माननीय श्री सुनील शेठ साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद साहेब, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही टीम समोर या. आता बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतोय. दुतुम आणि दिगोडे संघ. यस, पाहू शकताय उदय शेठ, दमदार शेठ उदय शेठ यांना आपण पाहू शकताय. त्यांचं आगमन आणि आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. चला आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब धाकटीजुई ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेची धनराशी पहिल्या क्रमांकाची तब्बल 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 16 संघांमधून 2 संघ ट्रॉफी पात्र ठरलेत. परंतु आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा सुपर डुपर हिरो, ज्या खेळाडूने काल देखील अर्धशतक झळकावला असा मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर ठरलाय सामनावीर. यावं परेश, शेवटच्या मॅचचा सामनावीर मी गंपू शेठ साहेबांना, उदय साहेबांना विनंती करतोय. उदय साहेबांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देत आहोत. नावडे गावचे उदय शेठ आणि त्यांच्या शुभ हस्ते परेश ठाकूर, धुतुमचा अष्टपैलू खेळाडू आणि रायगड टेनिस क्रिकेट मधला एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. अभिनंदन परेश ठाकूर, फार चांगले आपण खेळलात आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण परेशला देतोय. अप्रतिम त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर साठी टॉवर फॅन आणि एक स्पोर्ट्स टी शर्ट देखील आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने दर्जेदार फिल्डिंग केले, ज्याने खेळल्या तब्बल 5 मॅच यस आणि 3 झेल टिपत 5 विकेट 34 रन्स देणारा आयुष कोळी ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. यावा आयुष. हे पारितोषिक देण्यासाठी मी मंदार भाईंना विनंती करतोय. मंदार भाई आणि आशिष भाई, कुंदन परदेशी आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या उद्या आयुष कोहलीसाठी. अप्रतिम गोलंदाजी एकेची राहिली आणि तो ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्याला देतो आपण स्पोर्ट्स टी शर्ट आणि त्याचबरोबर टॉवर फॅन कूलर देत आहोत. अभिनंदन आयुष. यस, आपण प्रल्हादजी केणी साहेब पेठाली गावच्या आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांचं मनोगत त्यांना व्यक्त करायचं. आपण त्यांच्याकडे जाऊया. आज 2 दिवस चाललेल्या या मैत्री मिलिंद आणि विनोद स्पोर्ट्स धाकटीजुई यांच्या माध्यमातून जे क्रिकेटचे सामने झाले, अतिशय चांगल्या खेळीमेळीने आणि चांगल्या वातावरणामध्ये हे सर्व क्रिकेट सामने खेळले गेले. आज या मंडळाचे आपले सर्व जे खेळाडू असतील किंवा जे सदस्य असतील ज्यांनी हे स्पॉन्सर केलं, ते आमचे मित्र मंगेशजी घरत, संग्रामजी, तसेच माझे छोटे बंधू प्रसाद पाटीलजी असतील, रोहन असतील किंवा आमचे पालकर सर असतील, हे सर्व आणि माझ्यासोबत आलेले सर्व मित्र, आज मी आपल्या सर्वांना सांगेन की अतिशय चांगले सामने या मैत्री मिलिंद विनोद स्पोर्टच्या माध्यमातून खेळवले गेले आणि निश्चितपणाने चांगला खेळ दाखवत यामध्ये 2 संघ
हे विजेते होणार आहेत. निश्चितपणाने मला खरोखर आनंद होतोय की चांगलं खेळ आणि चांगल्या स्पर्धा निर्माण करणं आणि चांगला व्यासपीठ, चांगलं खेळ करण्यासाठी चांगला मैदान उपलब्ध करून द्यायचं असेल तर कोणाकडून शिकावं तर ते उरणकरांकडून. कारण उरणमध्ये चांगले खेळाडू आणि उरणमध्ये चांगले शिक्षक, कारण आम्हाला जे शिक्षक होते ते उरण तालुक्यातील चिरनेरचे होते. कारण खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याची जडणघडण आणि रायगड जिल्हा घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते उरण तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षक होते. आणि चांगले शिक्षकासोबत चांगले खेळाडू देण्याचं काम आपल्या या उरण तालुक्याने केलेलं आहे. आणि निश्चितपणाने मला आनंद होतोय की या स्पर्धेमध्ये येण्याचं मान मला मंगेशजी गरत यांच्या माध्यमातून, माझे बंधू प्रसादजी पाटील यांच्या माध्यमातून इथं मिळाला. परंतु संग्रामजी इथं बसलेले आहेत, त्यांनी मला सांगितलं की अतिशय सुंदर स्पर्धा या 2 दिवसामध्ये झाल्या. कुठल्याही गोष्टीचा गालबोट न लागता एवढ्या 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सर्व क्रिकेटचे सामने आपल्या पार पडलेले आहेत. माझे मित्र जगदीश आता ऐकत असतील कदाचित, कारण आम्ही आता जेव्हा आमचा सत्कार झाला तेव्हा जगदीश भाईंनी लगेच फोटो गणपू शेट यांना पाठवला. खरोखर अतिशय चांगले कॉमेंटेटर असून पालकर साहेब पण आमचे इथले चांगले आमच्या पनवेल तालुक्यातून येत असतात. परंतु एक रायगड जिल्ह्यामधला जो समालोचक असोसिएशन आहे यांच्या माध्यमातून ज्या कार्य आणि जे काम केलं जातं ते वाखाणण्याजोगं असतं. आणि खरोखर उरण तालुका आज जरी छोटा असला तरी जडणघडणीमध्ये हा महत्त्वाचा वाटा घेणारा उरण तालुका असणारा हा तालुका. आणि या छोट्या धाकटी जुईमध्ये आपण आज या खेळामध्ये आपण सर्वजण जमलात आणि जे खेळाडू आणि जे संघ याच्यामध्ये विजयी झालेत त्यांना मी शुभेच्छा देत असताना जे संघ पराभूत झालेत त्यांनी सुद्धा काही पराभवाची कारणमीमांसा न देताना येणाऱ्या दुसऱ्या कुठल्या संघामध्ये खेळत असताना दुसऱ्या आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण चांगला परफॉर्मन्स करत आपण तिथं विजय संपादन करावा. यात सर्व जे पराभूत झाले त्यांना शुभेच्छा देतो आणि जे विजयी झाले दोन्ही संघ त्यांना मी शुभेच्छा देत असताना थांबतो. धन्यवाद. याच दरम्यान माननीय श्री शैलेश गावंड साहेब बोरकर यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे युवा तडफदार नेतृत्व, युवा कार्यकर्ते उरण तालुका आणि शैलेशजी गावंड साहेब यांचा मी शब्दसुमनानं सहर्ष स्वागत करतोय. शैलेश गावंड साहेब यावं आपण मंचावरती. भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आणि सातत्यानं महेश शेठ बालदी साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व शैलेश गावंड यांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. बक्षीस वितरण आपण करतोय, परंतु त्याच्या अगोदर आपण शैलेश गावंड यांचा सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन पाहायला मिळते ते माननीय श्री शैलेश गावंड साहेब, भारतीय जनता पार्टीचे व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद शैलेशजी गावंड साहेब, आपण आलात त्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद शैलेशजी गावंड साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल विशेष आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आपण देतोय. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने 41 रन्स काढल्यात आणि त्याचबरोबर 4 विकेट्स देखील घेतल्यात आणि तो खेळाडू आहे भैरवनाथ 11 तुतुम टीमचा निलेश ठाकूर ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
अभिनंदन निलेश. या आपण निलेश ठाकूर ठरतायत या स्पर्धेचे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय शैलेश गावंड यांना विनंती असेल यावं आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. माननीय श्री शैलेशजी गावंड भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. निलेश ठाकूर ठरलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या निलेशसाठी. प्रचंड अनुभवी हा खेळाडू आणि सातत्यानं दुतुम टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा राहते. असा निलेश ठाकूर ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार. अभिनंदन निलेश ठाकूर. आणि पुढचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूने घेतल्यात या स्पर्धेमध्ये 7 विकेट आणि सर्वाधिक लीड करणारा दुतुमचा रॉकेट गोलंदाज प्रणित ठाकूर ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. प्रणित हे ठरतायत आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचं पारितोषिक आपण देऊया. सुनील शेठ साहेब असतील. नंतर माननीय श्री गंपू शेठ साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून की आपण यावं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देत आहोत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अभिनंदन प्रणित. पारितोषिक आपण देऊया माननीय श्री प्रसाद शेठ पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. प्रणितच्या कामगिरीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अभिनंदन प्रणित ठाकूर दुतुमचा रॉकेट गोलंदाज एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तो ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार. प्रणित ठाकूर हा खेळाडू ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुढचं पारितोषिक आपण देऊया. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण देत आहोत. द्वितीय क्रमांक आणि त्याचबरोबर रोख रक्कम 25,000 रुपये आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय संग्राम घरत आणि मंगेश घरत यांना विनंती आहे. संग्राम घरत आणि मंगेश घरते आपण आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 25,000 व द्वितीय क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघाला आपण हे पारितोषिक देतोय. विंदणे ग्रामपंचायतीचे माजी दमदार उपसरपंच मंगेश घरत आणि त्यांच्या समवेत संग्रामजी घरत मैत्री डाब्याचे सर्व आणि दिगोडे संघासाठी 1,000 रुपयाचं प्राइज देखील आलंय. सुधीर बुवा यांच्याकडून दिगोडे संघाला 1,000 रुपयाचं पारितोषिक देखील. अभिनंदन दिगोडे टीम. बोला गणपती बाप्पा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघानं मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजुई या स्पर्धेची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकली. अभिनंदन मान्यवरांचा आभार आणि विजेत्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या पुढचं पारितोषिक आपण देतोय मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी त्या खेळाडूची राहिली आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करतोय मान्यवरांना आमच्या मंगेश घरत आशिष भाई आणि मंदार भाई त्यानंतर कुंदन परदेशी आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी ज्या खेळाडूची राहिली आहे ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये तब्बल 87 धावा काढल्यात 87 रन्स आणि 1 विकेट 5 पॉइंट विकेटचे देखील आणि सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे भैरवनाथ 11 दुतुम टीमचा परेश ठाकूर ठरलाय. सामना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. अभिनंदन परेश ठाकूर. ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाने हा खेळाडू ओळखला जातो आणि उरण तालुक्यातील मिस्टर हेलिकॉप्टर सर्वाधिक घातक खेळाडू परेश ठाकूर साठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. परेश ठाकूर आपल्या सोबत जोडले गेलेत. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये परंतु परेश यांच्या सोबत आपण जोडले जाऊया. परेश अप्रतिम आपला खेळ राहिला. अनेक स्पर्धांमध्ये आपण 2 व्हीलर बाईक जिंकता सायकल जिंकता कधी फ्रीज मिळतो. आज या स्पर्धेमध्ये मालिकावीर ही सायकल मिळाली. परेश एकंदरीत हे आयोजन 2 दिवसाचं तुम्ही खेळलात. स्पर्धा कशी वाटली? प्रथमतः आम्हाला लक्की ग्राउंड आहे तर प्रथमतः मी मयूर ठाकूरचं मी धन्यवाद मानेन की आमची एंट्री टाकली आणि पूर्ण
धाकटी जुईकरांचं देखील धन्यवाद, कारण आमची एंट्री घेतली इथं आणि खेळताना खूप भारी वाटलं. नाईट देखील मॅचेस असले तर आमची एंट्री इथं नक्कीच फिक्स असेल, कारण ग्राउंड खूप भारी इथं शेता असतात पण काय ग्राउंड बनवतात आल्यावर असं वाटतं की खूप भारी ग्राउंड, जबरदस्त ग्राउंड बनवतात. येस, अभिनंदन परेश, फार चांगला तू खेळलास आणि त्याबद्दल तुझं विशेष कौतुक करतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय परेश. आणि त्याच्यानंतर सर्वच मान्यवरांना विनंती आहे, मंचावरील सर्वच आमच्या मान्यवरांना विनंती केली जाईल आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये अर्थातच प्रल्हाद केनी असतील, गंपू शेठ साहेब असतील, आशिष भाई, मंदारबाई, उदय शेठ, सुनील शेठ, कुंदन परदेशी, शैलेशजी गावड साहेब, संग्रामजी घरत, मंगेशजी घरत यांना देखील विनंती आहे. आणि या सर्वांच्या शुभ हस्ते चॅम्पियन या स्पर्धेचा अव्वल राहिलाय भैरवनाथ 11 धुतुम.